नमस्कार. कधी विचार केलाय की ज्ञान म्हणजे नॉलेज खरंच कोणाचा जीव वाचवू शकतं? आज आपण एक अशीच बौद्ध कथा पाहणार आहोत जिथे काही साधे शब्द अक्षरशः मृत्यूला हरवतात. तर मग थेट मुद्द्यावर येऊया. एक साधा प्रश्न, एक छोटीशी कविता एखाद्याची होणारी हत्या थांबवू शकते का? ऐकायला विचित्र वाटतंय ना, नाही का? पण ही कथा आपल्याला सांगते की हे शक्य आहे. तर ही जी गोष्ट आहे ना, ती एका मोठ्या गोष्टीच्या आत दडलेली आहे. सगळं सुरू होतं भगवान बुद्ध आणि मगधचा राजा अजातशत्रू यांच्या भेटीपासून. आणि या भेटीत भविष्याचा एक मोठं रहस्य दडलेलं आहे. कल्पना करा, राजा आपल्या मुलाबरोबर खेळतोय, सगळं कसं आनंदी आनंदी आहे, पण त्याच वेळी भगवान बुद्ध आपल्या दिव्य दृष्टीने काहीतरी वेगळंच पाहतात. त्यांना दिसतं की हाच गोंडस मुलगा एक दिवस आपल्या वडिलांच्या जीवावर उठणार आहे. आणि मग या धोक्यापासून राजाला सावध करण्यासाठी बुद्ध त्याला एक जुनी गोष्ट सांगायला सुरुवात करतात. आणि इथूनच आपण जातो थेट भूतकाळात. एका कथेच्या आत दुसरी कथा सुरू होते आणि ह्या दुसऱ्या कथेत बुद्ध स्वतः एका वेगळ्याच भूमिकेत आहेत, एका गुरूच्या भूमिकेत, ज्याच्याकडे विलक्षण दूरदृष्टी आहे. तर या भूतकाळातल्या कथेत बुद्ध हे बोधिसत्व आहेत, म्हणजे एक महान गुरु. आणि बनारसचा राजकुमार यव हा त्यांचा शिष्य आहे. त्याचं शिक्षण पूर्ण झालंय आणि आता तो आपल्या राज्यात परत जायला निघाला आहे. आणि इथे बघा, काय विलक्षण योगायोग आहे. जसा धोका बुद्धांना वर्तमानात राजा अजातशत्रूसाठी दिसतोय, अगदी तसाच धोका बोधिसत्वाला भूतकाळात राजकुमार यवसाठी दिसतोय. आणि गंमत म्हणजे दोन्ही ठिकाणी धोका कोणा बाहेरच्या व्यक्तीकडून नाही, तर स्वतःच्या मुलाकडूनच आहे. आता हे भयंकर भविष्य कळल्यावर गुरु काय करतात? ते आपल्या शिष्याला वाचवण्यासाठी तयारीला लागतात. पण ते त्याला कोणती तलवार किंवा ढाल देत नाहीत. नाही, ते देतात फक्त 3 श्लोक. हो, तुम्ही बरोबर ऐकलं, फक्त 3 कविता. आणि ह्याच कविता त्याची ढाल बनणार होत्या. आता हे श्लोक आले कुठून? कुठल्या तरी मोठ्या ग्रंथातून? अजिबात नाही. ते तयार झाले अगदी साध्या रोजच्या घटनांमधून. एक उंदीर मेला, एका घोड्याने कुंपणातून जऊ खाल्ले, आणि तिसरा श्लोक तर गुरूच्या स्वतःच्या बुद्धीची कमाल होती. म्हणजे बघा, किती सामान्य वाटणाऱ्या गोष्टींमधून त्यांनी एक सुरक्षा कवच तयार केलं. ओके, तर कथेचा सगळ्यात महत्वाचा भाग आत्ता येतोय. सगळा खेळ शब्दांचा आहे. हे शब्द साधे नव्हते, त्यांचे 2 अर्थ होते. गुरूंनी वापरलेला शब्द होता मुसिका, म्हणजे उंदीर, पण भविष्यात याच नावाच्या एका दासीचा खून होणार होता. दुसरा शब्द होता यव, म्हणजे जव, पण हाच शब्द त्यांच्या शिष्याचं, म्हणजे होणाऱ्या राजा यवचं नाव पण होता. पाहिलं, हा जो शब्दखेळ आहे ना, तोच या कथेचा जीव आहे. ठीक आहे, तर आता आपण थेट भविष्यात जाऊया. अनेक वर्ष उलटून गेली आहेत. भविष्यवाणी खरी होण्याची वेळ आली आहे. आणि आता आपण पाहणार आहोत की त्या साध्या वाटणाऱ्या 3 श्लोकाने काय जादू केली. तर राजकुमार यव आता राजा बनलाय. त्याला एक 16 वर्षांचा मुलगा आहे, जो आता सिंहासनासाठी अधीर झालाय. आणि तो आपल्याच वडिलांना, राजा यवला, मारण्यासाठी 3 वेळा प्रयत्न करतो. आणि प्रत्येक वेळी तो एक वेगळी जागा निवडतो. पहिला प्रयत्न, राजकुमाराने काय केलं? त्याने मुसिका नावाच्या एका दासीला मारून टाकलं, जेणेकरून त्याचा कट कोणाला कळू नये, आणि तिचं प्रेत त्याने स्नानाच्या तळ्यात टाकून दिलं. पण बिचाऱ्याला हे माहीतच नव्हतं की ज्या दासीला त्याने मारलंय तिचंच नाव त्याच्याविरुद्ध सर्वात मोठं शस्त्र ठरणार आहे. इकडे राजा यव आपल्या गुरुने सांगितल्याप्रमाणे त्या तलावाजवळ पोहोचतो आणि पहिला श्लोक म्हणायला सुरुवात करतो. त्याला खरं तर त्या शब्दांचा अर्थ वगैरे काही माहीत नसतो, पण त्याचा गुरुवर प्रचंड विश्वास असतो. आणि त्या श्लोकात शब्द येतो मुसिका. आता विचार करा त्या राजकुमाराचा, ज्या दासीला त्याने आत्ताच मारलंय तिचंच नाव तो वडिलांच्या तोंडून ऐकतो. त्याला तर धक्काच बसला. त्याला वाटलं, अरे बापरे, यांना सगळं कळलं. आणि तो इतका घाबरला की तिथून थेट पळून गेला. पहिला प्रयत्न फसला. बरं, काही आठवडे गेले. राजकुमाराला वाटलं, छे, तो फक्त एक योगायोग असणार. त्याने स्वतःची समजूत घातली आणि पुन्हा एकदा वडिलांना मारण्याचा प्लॅन बनवला. यावेळी तो राजवाड्याच्या पायऱ्यांच्या खाली तलवार घेऊन दबा धरून बसला. आणि जसंच्या तसं झालं. राजा यवने पायऱ्यांवर पहिलं पाऊल ठेवलं आणि त्याने दुसरा श्लोक म्हटला. पण ऐका, हा श्लोक पहिल्यापेक्षा खूपच जास्त स्पष्ट आणि धोकादायक होता. आता तर राजकुमाराच्या पायाखालची जमीनच सरकली.
कारण या श्लोकात फक्त मूसिका नव्हती, तर त्याचं लक्ष्य म्हणजे यव या नावाचाही उल्लेख होता. त्याला वाटलं की त्याचे वडील तर सर्वज्ञानी आहेत. झालं, तो पुन्हा इतका घाबरला की तिथून धूम ठोकली. 2 प्रयत्न फसले. आता राजकुमार एकदम हताश झाला होता. त्याने शेवटचा फायनल प्रयत्न करायचं ठरवलं. यावेळी तो राजवाड्याच्या पायऱ्यांच्या वर लपला आणि तिथून वरून एका लांब हत्याराने वडिलांवर हल्ला करण्याचा प्लॅन केला. आणि बघा, राजा यव पायऱ्यांच्या अगदी वरच्या टोकावर पोचला आणि त्याने तिसरा शेवटचा श्लोक म्हटला. आणि हा श्लोक तर भविष्यवाणी नव्हतीच. त्या क्षणी राजकुमार जे काही करत होता त्याचं ते अगदी तंतोतंत वर्णन होतं. आणि या तिसऱ्या श्लोकानंतर काय? राजकुमाराचे पळून जायचे सगळे रस्ते बंद झाले. त्याचा कट पूर्णपणे उघडकीस आला. आणि इथेच कथेचा शेवट जवळ येतो, जिथे ज्ञान हेच खरं शस्त्र, खरी ढाल बनवून समोर आलं. राजकुमार पकडला गेला. तो राजाच्या पाया पडून माफी मागू लागला. आणि तेव्हा राजाला कळलं की त्याच्या गुरूने काय करून ठेवलं होतं. त्या 3 श्लोकांची खरी ताकद त्याला त्या क्षणी समजली. त्याला कळलं की आपलं आयुष्य केवळ काही शब्दांनी वाचलं आहे. आणि मग राजा आनंदाने उद्गारला की खरंच कुठलंही ज्ञान कधीच वाया जात नाही. आणि हेच या संपूर्ण कथेचं सार आहे. आपल्याला कधीच माहीत नसतं की कोणती छोटीशी गोष्ट, कोणती माहिती, कोणता अनुभव कधी आणि कसा आपल्या कामी येईल. तर ही कथा इथे संपते. आणि मग बुद्ध वर्तमानात परत येतात. ते राजा अजातशत्रूला सांगतात की त्या गोष्टीतला तो ज्ञानी गुरु दुसरा तिसरा कोणी नसून ते स्वतःच होते. म्हणजे बघा, त्यांनी आपल्याच एका जुन्या जन्माच्या अनुभवातून राजाला त्याच्या भविष्यातल्या धोक्याबद्दल सावध केलं. आणि ही कथा आपल्याला एका शेवटच्या प्रश्नावर आणून सोडते. आपल्या सगळ्यांच्याच आयुष्यात असं बरंच काही ज्ञान, लहान सहान गोष्टी विखुरलेल्या असतात, ज्या आपण विसरून जातो. मग थोडा विचार करा, असा कोणता विसरलेला धडा आहे जो कदाचित एक दिवस आपलं संरक्षण करेल?